11वी 12वी सायन्स, नीट, जेई, सीईटी, नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 चा पर्याय श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा। इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, 3D एनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स, लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, एसी, डिजिटल क्लासरूम, लायब्ररी, स्टडी रूम, expert lectures from various fields, educational tours, exclusive workshops for personality development, Olympiad exam, foundation course, NEET, JEE, CET अशा एक्झाम्स मध्ये अव्वल येणाऱ्या अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना मिळते लाखो रुपयांची स्कॉलरशिप। आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा। प्रत्येक भविष्याची कुठे ना कुठेतरी सुरुवात होतेच। अशाच एका भविष्याची सुरुवात होत आहे आता जिओ BP बरोबर, जिथं तुम्हाला मिळेल 4.3% पर्यंत जादा मायलेज देणारे डिझेल, तेही मार्केट रेटमध्ये। चला तर मग आजच भेट द्या मन मंदिर पेट्रोलियम, कराड रोड, विटा। नमस्कार, प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। लोकसभा निवडणुकीचा निकाल 2 दिवसावर आला असताना खासदार संजय काका पाटील यांनी जतमध्ये केलेल्या या विधानाने मोठी खळबळ उडाली असून त्यांच्या या विधानाची मोठी चर्चा सुरू आहे। जत तालुका भारतीय जनता पक्ष व प्रकाशराव जामदाडे युथ फाउंडेशनच्या वतीने जिल्हा बँकेचे संचालक प्रकाशराव जामदाडे यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतन सोहळा व भाजप कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन केले होते। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार संजय काका पाटील हे होते। अतिशय चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत महाविकास आघाडीकडून चंद्रहार पाटील व अपक्ष म्हणून विशाल पाटील होते। प्रत्येकाने प्रचारामध्ये जोरदार मुसंडी मारली होती। त्यामुळे आता निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले असताना जतमध्ये खासदार संजय काका पाटील यांनी अनेकांनी मला राजकारणातून संपवण्याचा, गळा दाबण्याचा प्रयत्न केला आहे। चिमटा घेणाऱ्या सर्वांचा हिशोब निकालानंतर व्याजासकट पूर्ण करणार असल्याचे म्हटल्याने राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे। खासदार संजय काकांना विरोध करत भाजपमधील जतचे विलासराव जगताप यांनी भाजपचा राजीनामा देत विशाल पाटील यांच्या पाठीशी राहणे पसंत केले होते। कडेगावचे पृथ्वीराज बाबा देशमुख यांचीही ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती। अशा अनेकांचा विरोध त्यांना झाला होता। त्यामुळे या विधानाला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे। निकालानंतरही राजकीय वातावरण तापणार का आणि खासदार संजय काकांना विरोध करणाऱ्यांच्या यादीत कुणाची नावं आहेत याची मोठी चर्चा सुरू आहे। अभिजित शिंदे, प्राईम न्यूज, विटा। ज्यांनी ज्यांनी आपणाला चिमटे काढले त्याचे हिशोब चुकते करणार एवढंच तुम्हाला सांगतो। कारण त्यांना असं वाटलं की आता संजय पाटलाचा गळा दाबू शकतो, तेव्हा गळ्यापर्यंत हात आणणाऱ्या माणसांना आपणाला व्याजासहित हिशोब चुकता करायचा आहे। तो केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही।